नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या आणि पवित्र प्रवासावर घेऊन जाणार आहोत जे आपल्याला महाराष्ट्राच्या 8 प्राचीन गणेश मंदिरांमध्ये घेऊन जाईल। अष्टविनायक यात्रा हा प्रवास भगवान गणेशाच्या अनोख्या सन्निधानांनी पवित्र आहे आणि आपण सर्वजण आज तेच अनुभवू। तर आमच्यासोबत रहा आणि चला सुरुवात करूया। अष्टविनायक हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ 8 गणेश असा होतो। अष्टविनायक यात्रा म्हणजे पुणे शहराभोवती केंद्रित असलेल्या भारताच्या महाराष्ट्र राज्यातील 8 हिंदू मंदिरांची तीर्थयात्रा होय। या 8 मंदिरांमध्ये एकता, समृद्धी, विद्या आणि अडथळे दूर करणारी हिंदू देवता गणेशाच्या 8 वेगळ्या मूर्ती आहेत। या प्रत्येक मंदिराची स्वतःची स्वतंत्र आख्यायिका आणि इतिहास आहे जो प्रत्येक मंदिरातील मूर्तीइतकाच एकमेकांपासून वेगळा आहे। गणेशाच्या प्रत्येक मूर्तीचे स्वरूप आणि त्याची खोड एकमेकांपासून वेगळी आहे। महाराष्ट्राच्या इतर भागात 8 गणपतींची मंदिरे आहेत, मात्र पुण्याच्या आजूबाजूची ठिकाणे अधिक प्रसिद्ध आणि भेट देणारी आहेत। अष्टविनायक यात्रा पूर्ण करण्यासाठी 8ही मंदिरांना भेट दिल्यानंतर पहिल्या मंदिराचे दर्शन घ्यावे लागते। अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील पुणे आणि रायगड जिल्ह्यातील गणेशाच्या या 8 पवित्र निवासस्थानांचा समावेश करणारी तीर्थयात्रा आहे। या 8 मंदिरांपैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात तर 2 मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत। इतर कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी प्रथम गणेशाची पूजा केली जाते। तीर्थयात्रा पूर्ण होण्यास 3 दिवस लागतात। शास्त्रानुसार मोरेगावच्या मोरेश्वर पासून प्रवास सुरू होतो, त्यानंतर सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर, पाली, महाड, पुण्यातील थेऊर, चिंतामणी, गणेश, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, नंतर पुन्हा मोरेगाव। परंपरेनुसार मोरेगावचे मोरेश्वर हे भाविकांचे पहिले मंदिर आहे। मोरेगावच्या दुसऱ्या भेटीने यात्रेचा समारोप होतो। अष्टविनायक यात्रेकरिता भक्तमंडळी फार आतुर असतात, याचे कारण म्हणजे ते मानतात की केवळ या 8 मंदिरांना भेट देऊनच गणपतीचे खऱ्या प्रकारे दर्शन घडू येऊ शकते। अशी ही त्यांची गहन श्रद्धा त्यांना या मंदिरांकडे खेचून घेऊन येते। या मंदिरांचे दर्शन घेण्याने त्यांना आनंद तर मिळतोच, पण त्याशिवाय एक प्रकारची मानसिक शुद्धता देखील मिळते। या मंदिरांमध्ये गणपतीचे दर्शन घेण्याने त्यांची गणेश भक्ती अधिक गहिरी आणि अधिक सात्विक होते। शिवाय असे मानले जाते की या सर्व मंदिरातील मूर्त्या या स्वयंभू असून त्यांच्या निर्मितीत मानवी हातांचा स्पर्शसुद्धा झालेला नाही। म्हणूनच या देवळांमध्ये गणपतीचे दर्शन हे त्याच्या सर्वात सात्विक अवतारामध्ये मिळते। शिवाय आजकालचे आपले आधुनिक जीवन ताणतणावाचे असते। निसर्गरम्य अशा जागी स्थित असलेल्या या देवळांना भेट दिल्याने मनाला हलके वाटते, शांत वाटते, प्रसन्न वाटते आणि पुन्हा आपली कर्तव्यपूर्ती करण्यासाठी ही यात्रा एक वेगळीच ऊर्जा प्रदान करते। आता आपण थोडक्यात अष्टविनायक मंदिराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। 1. मोरेश्वर। मोरगावच्या मोरेश्वराला मयुरेश्वर असेही म्हटले जाते। खा नदीकाठी वसलेले हे गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे। मोरेश्वर हे गणेशाचे आद्यपीठ आहे। मोरेश्वराचे दर्शन घेताना श्री समर्थ रामदास यांनी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती रचली होती। 2. सिद्धिविनायक। सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे। भीमा नदीवर वसलेले हे ठिकाण आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे। 3. बल्लाळेश्वर। अष्टविनायकापैकी तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर आहे। अंबा नदीच्या परिसरात रायगडमधील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे। या मंदिरापासून जवळच उन्हेरेचे गरम पाण्याचे झरे आहे। 4. वर्दविनायक। रायगड जिल्ह्यातील महडचा वर्दविनायक हा अष्टविनायकापैकी चौथा गणपती आहे। भाविकांसाठी 24 तास खुले असणारे हे एकमेव गणेशाचे मंदिर आहे। 5. चिंतामणी। अष्टविनायकापैकी 5वा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी आहे। कदंब वृक्षाखाली हे गणेशाचे मंदिर आहे। भक्तांची चिंता हरणारा हा चिंतामणी आहे। थेऊर हे ठिकाण पुणे सोलापूर महामार्गावरती आहे। 6. गिरिजात्मक। 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक आहे। कुकडी नदीच्या जवळपास असणारा डोंगरावर गिरिजात्मक गणेशाचे स्थान आहे। जुन्नरच्या लेण्यांमध्ये गिरिजात्मक मंदिर 8व्या गुहेत असून तेथे जाण्यासाठी 367 पायऱ्या आहेत। एकाच दगडापासून हे मंदिर कोरले असून या मंदिराच्या दालनात एकही खांब नाही। सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या मूर्तीवर उजेड पडतो। 7. विघ्नेश्वर। अष्टविनायक गणपतीच्या रांगेतील ओझरचा विघ्नेश्वर हा 7वा गणपती आहे। अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखले जाते। विघ्नेश्वर गणपतीच्या डोळ्यात माणिक असून कपाळावरती हिरा आहे। भक्तांच्या जीवनातील विघ्नांचे हरण करणारा म्हणून हा विघ्नेश्वर ओळखला जातो। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे। चिमाजीअप्पा यांनी वसईच्या लढ्यात विजय मिळवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला। 8. महागणपती। अष्टविनायकातील 8वा व शेवटचा गणपती रांजणगावचा महागणपती होय। पुणे जिल्ह्यातील हे गणपतीचे पवित्र ठिकाण आहे। अष्टविनायकातील सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीला मानले जाते। महागणपतीने त्रिपुरासुरक्षणाचा वध केलेला होता। महागणपतीला 10 हात आहेत। अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील अष्टविनायकांची माहिती घेतली। माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका। कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.